श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याबद्दल काही विवेचन करणार आहोत, सांगणार आहोत। यापूर्वी आपण आता पाठीमागे काय पाहिलं की सर्वात आहार कोणी कोणता कसा घ्यायचा, कोण काय कसं खाऊन जीवन जगले ते देव झाले। तर सर्व धर्मियांना सर्व समाजाचं कल्याण होणारं वेदात वाक्य सांग। वेदा एक ऋषी आहे, वय खनक ऋषी, अग्निदेवता, गायत्री छंद षडजा स्वरा। ओम अग्नुषी पौमाना पांजन्या पुरोहिता तमी महिमा गयम। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र यांना देवधर्म करण्याचा, धर्मपदी मिळण्याचा अधिकार आहे, परंतु यांचं आचरण सर्वापेक्षा श्रेष्ठ पाहिजे। आता श्रेष्ठ आचरण कोणी कोणी कसं केलं आपण पाहणार आहोत। जल पिऊन पाणी प्यायचं, उपास धरून राहायचं, हे पहिलं आचरण याच्यात सांगितलं। तर ही ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय शिरसे स्वाहा। कुंभोदर राजा कुंभोदर ऋषींनी भगवान रामप्रभूला सांगितलं की विद्याधिराजाय, विद्यांचा जो राजा आहे हयग्रीव अवतार, त्याच्या मुखातून जे गंगा वाहते, घोडनदी गंगा, हयग्रीव गंगा, त्याचा एक टिपका जरी आपल्या शिरावर किंवा जिभेवर पडला तरी आपण सगळं जग जिंकू शकतो, एवढी ताकद आहे। आणि मग याच्यामधून आपण कुठला किती मनुष्य जरी क्षुद्र असला तरी घोडणीचं पाणी पिल्यानंतर तो मात्र परिपूर्ण होतो। याचं एक उदाहरण असं आहे, आत्रीशींना 10 मुलं, त्यातला पहिला जो आहे उरू, त्याचा मुलगा आरोग्य नारायण म्हणजे आत्री अनुसयाचा नातू, याने घोडनदी गंगेच्या तीरावर तपश्चर्या करायला आरंभ केला। आणि आरंभ केल्यानंतर त्याने तपश्चर्याला आरंभ केल्यानंतर 2 कल्प पाणी पिऊन राहिला घोडनदीचं, 2 कल्प। एक कल्प म्हणजे 864 कोटी वर्ष,
2 कल्पमध्ये 1728 कोटी वर्ष म्हणजे 1728 कोटी वर्ष घोळण्याचं पाणी पिऊन राहणारा महायोगी सामर्थ्यशाली आर्वाग्नी नारायण महाऋषी. तर ह्या घोळण्याचं पाणी प्यायचं आणि आपलं जो कल्की दत्त मंदिर आहे या मंदिरात तो साधना या ठिकाणी बसायचा जंगलात. अशा दृष्टीने इथे या ठिकाणी त्याने 2 कल्प म्हणजे हा ऋषी जो होता त्याने अत्रि ऋषींचा मुलगा नातू 1728 कोटी वर्ष आता ज्या ठिकाणी आपलं कल्की दत्त मंदिर आहे या ठिकाणी तो तपश्चर्या करायचा आणि पाणी घोळण्याचं पिऊन राहायचं. पुढे स्नान करायचा राहायचा. याला घोळनदी हायगिरो गंगासागर, घोळनदी गंगासागर या नावाने ओळखलं जायचं पूर्वी. तर या ठिकाणी ह्या साधूने पाणी पिऊन इतकी तपश्चर्या केली. आज सकाळी होळी होती ना, हिरण्यकशिपूची बहीण, तर ती आली. ती म्हणली, महाराज ही आमची गुरुची गादी आहे, आमच्या गुरु महाराजांची गादी आहे. म्हणलं कशी काय? म्हणले आर्वाग्नी नारायण होते ना, हो, त्याने या ठिकाणी 1728 कोटी वर्ष तप केलं ना घोळणीचं पाणी पिऊन. आणि यांना आमचा जो हिरण्यकश्यप आहे याने गुरु केलेला आहे, त्यांचे गुरु आहेत. आणि प्रल्हादला पण ह्याच यांनी दीक्षा दिलेल्या आहे. तेव्हा मी जी होलिका आहे तेव्हा मी आज गुरुगादीची दर्शन घेण्याकरता त्या कल्की मंदिर दत्त मंदिरात आलेलं आहे. म्हणजे होलिका ही चिरंजीव जवळजवळ आहे. अशा दृष्टीने या ठिकाणी हे ते सांप्रदायिक चिन्हाने बोललं, सकाळी पद्धतशीर बोलत होते. तर ज्याला अनुभव घ्या त्याने या ठिकाणी पाणी पिऊन 1728 कोटी वर्ष तप करणारा अत्रि ऋषींचा नातू आर्वाग्नी नारायण शिरूक्षेत्रात पाषाणवाडी येथे कल्की दत्त मंदिरात पूर्वी राहत होता. तप केलेलं आहे त्याने. इथं एवढं मोठं तप जगात अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही. त्याचप्रमाणे पुढं दूध पिऊन साधना करणे. मग भगवान कृष्णाने दूध, दही, लोणी हे खाऊन आयुष्यभर साधना केलेली आहे. म्हणजे सर्वात उच्च साधना केली. त्याचप्रमाणे रामप्रभूने कंदमुळे खाऊन साधना केलेली आहे. मग पुढं सांगितलं काय, झाडाची पानं खाऊन तपश्चर्या करायची. तर झाडाची पानं खाऊन तपश्चर्या केलेलं ताजं उदाहरण म्हणजे गौतम बुद्ध. याने सारनाथ सांचे पिंपळाच्या झाडाखाली बसून पिंपळाच्या झाडाची पानं आणि फळ खाऊन 6 वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे मानवाच्याही पलीकडं आणि देवांना अगम्य अशी तपश्चर्या यांनी इथे केलेली आहे. जगामध्ये हे 4 जण आपण आता उच्च कोटीचे तपस्वी शोधले आहे. आता 5वा तपस्वी भगवान शंकर, शिवशंकर भगवान जे आहे यांनी काय उसाचा रस पिऊन राहतात. म्हणजे आता सुद्धा ते उसाचा रस पिऊन राहतात. पूर्वी उसाचा रस पिऊन राहत होते. घोटा गांजा त्यांच्याकडे काय नाही. लक्षात ठेवा, लिंग पुराणात कुठेही असा उल्लेख नाही की शंकराने असं व्यसन केलंय. इथं फक्त शंकर भगवंताने युक्षू रस म्हणजे सोमवल्लीचा रस म्हणजे उसाचा रस पेले पुढं कैलासामध्ये. आणि तिथून मग आतापर्यंत उसाचा रस पेतात. म्हणजे अजून सुद्धा भगवान शंकर उसाचा रस पिऊन आपल्या व्यवस्थित योग मार्गामध्ये आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणून हे 5 जण आपल्याला जे आता इतिहासात आढळलेत, हे ओम ऋषी पोमना पांजन्य पुरोहिता तमिमहे महागयम ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्रातिक्षुद्र यांच्या आहारापेक्षा यांचा आहार वेगळा. म्हणून हे अप्रतिम अद्वितीय देव झालेले आहेत. त्यांचं अस्तित्व कधीच नष्ट होणार नाही.
म्हणून प्रत्येकाने हे जे सांगितलं उपासना त्या पद्धतीने साधना केली पाहिजे. पाणी पिऊन राहणे, दूध पिऊन राहणे, फळं खाऊन राहणे, कंदमुळे फळं खाऊन राहणे, नंतर झाडाची पानं चघळून जगणे, नंतर उसाचा रस पिऊन राहणे, सोमरस पिणे, फळांचा रस, आमरस, आंब्याचा रस, नारळाचं पाणी, अशा ज्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत याचे दिवस आहेत. आणि सामवेदामध्ये इंद्राचे जे 33 कोटी देव आहेत ते सोमरस पितात. सोमरस म्हणजे उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, फळांचा रस हे सोमरस पितात. म्हणजे ते सुद्धा वाकडं तिकडे काय खात नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. तेव्हा आपली जी साधना आहे त्या साधनेला आपण धरून या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागलो तर आपण देवलोकात जाऊ शकतो, जातोच, प्रश्न काय. आज आपला विषय आहे शिवाराधनाचे महात्म्यात श्वेतमुनीचे आख्यान. नंदीश्वर म्हणाले, त्यानंतर त्या ब्रह्माने त्या प्रकार म्हटल्यानंतर द्विजश्रेष्ठ महर्षींनी साधुर्षींनी ऋषींनी त्यांना श्वेतमुनीची पूज्यप्रद कथा विचारली. ब्रह्मदेव म्हणाले, समाप्त आयुष्यवाले श्वेत नामक एक श्रीयुत मुनी गिरीची गुफात शिवाराधना करीत होते. हे द्विजा, नमस्ते रुद्र मन्नवे इत्यादी रुद्रादेवाचे भक्तिपूर्वक महेश्वर की आराधना करून स्तुती करून श्वेत मुनीने त्यांना प्रसन्न करून घेतले. हे उपेंद्रा, त्यानंतर द्विजाश्रेष्ठ श्वेत मुनीला समाप्त आयुष्याला जाणून त्याने ते जाणण्यासाठी महातेजस्वी काल मुनीच्या जवळ गेले. सन्निट मृत्यूवाले पुण्यात्मा श्वेतमुनी भी सुद्धा त्या कालाला पाहून त्रिनेत्र शिवाचे स्मरण करून त्याची आराधना करू लागले. या असे राहून एक ध्यानप्रांत होते. जेव्हा मी सुकून संबंधवाले तर त्याप्रमाणे जगताचे पोषण करणारे त्रिनेत्र शिवाचे ध्यान करीत राहिलो होतो. तो मृत्यू, तेव्हा मला मृत्यू काय करणार, कारण मी तो काल आहे. त्या श्वेतमुनीला पाहून लोकात भयभीत करणारा तो काल मुस्कारकर त्यांना म्हणाला, हे श्वेत, आता तुम्ही माझ्याकडे या. या पूजापाठ आधीपासून तुम्ही काय लाभ तुम्हाला. हे द्विजवर भगवान विष्णू, ब्रह्मा अथवा जगदीश्वर रुद्र यामध्ये भला कोण माझे मार्फत ग्रास बनतोय, जीवाला वाचू शकणार समर्थ आहे. हे जे ब्रह्मा विष्णू महेश इंद्र हे जीवाला वाचू शकतील का. हे विप्र ब्राह्मण, ही रुद्रपूजा माझे शक्तिमानाचे काही करू शकत नाही. कोणाला घेऊन जाण्यासाठी मी उभा राहतो. क्षणभरात पर यमलोक पाहून सजतो. हे मुने,
काय आपले आयुष्य समाप्त होत चुकले आहे. आता तुला जाण्यासाठी मी येथे आलो आहे. काळ म्हणाला. त्या काळाचे ते धर्म मिश्रित भयावह वचन ऐकून सुनून मुनिवर श्वेत म्हणाले, हा रुद्र, हा रुद्र, हा रुद्र म्हणू लागले. विलाप करायला लागले आणि अश्रुपूरित तथा व्याकुल नेत्राने एवं कातर आवाज दृष्टी पाहत शिवलिंगाला निहारते पाहून अत्यंत उग्रचित्त व्यग्रचित्त होऊन त्या काळाला म्हणाले. श्वेतमुनी बोलले, हे काळा, तू मेरा क्या बिगाड सकता, तू माझे काही करू शकत नाहीस. कारण सभी देवतांचे उत्पन्न करणारा आमचा स्वामी वृषभध्वज शंकर रुद्र या लिंगात विराजमान आहे. विधीच्या विधान शिवाचे पासून प्रति अतिशय भक्ती करणारे माझ्या सदृश महात्मांचा काय करू शकतोय. अतः हे महाभाव, आपण ज्या प्रकारे आलेत त्याच प्रकारे इथून जा. त्यानंतर त्या श्वेतमुनीचे असे वचन ऐकून हातात पास धारण केले. तीक्ष्ण दाढोवाले भयंकर काळाने कुपित क्रुधित होऊन शिवके सदृश घोर गर्जना करून त्याप्रमाणे पासाला बार बार वेळोवेळी फटकारते. काल प्राप्त मुनि को बांध दिया. और पुन्हा त्याला म्हणाले, त्या काळाने श्वेत मुनीला बांधून टाकले आणि म्हणाले, काय म्हणाले, हे विप्रवर्षे, हे ब्राह्मणा, तुला श्वेताला यमलोकात नेण्यासाठी बांधून टाकले आहे. परंतु तुमचे देवदेव रुद्रने या प्रकार समय तुझी काय सहाय्यता केली. कोठे आहे तो शिव, कोठे आहे तुम्हारी भक्ती, तथा पूजा का कोठे आहे फल, आणि कोठे आहे तसा तेरा माझे भय. हे श्वेत, आता तू माझे द्वारा बांधून गेलेला आहेस. हे श्वेत, तुला ब्रह्महेश्वर रुद्र जो येस लिंगात स्थित आहे, हा महादेव तो निश्रेष्ठ आहे. तर तू या महेश्वराची पूजा का करतोस. तत्पश्चात मुनीचे प्राण हरणे के निमित्त आलेला तो काळ संहार करण्यात कामदेवाचे शत्रू दक्ष यज्ञाचे विध्वंसक तथा त्रिनेत्र सदाशिव भयंकर आपले नंदी गणेश्वर तथा पार्वतीसहित मुस्काते हसत शीघ्रतापूर्वक शिवलिंगातून साक्षात प्रकट झाले. आता श्वेतमुनी हा भक्त आहे, तर तो भक्त त्यात शंकराची आराधना करतोय आणि त्याला येण्याकरता काळ आलेला आहे आणि त्या काळाने त्याला बांधलंय. तरी हा देवाची भक्ती सोडित नाही, हा महत्वाचा मुद्दा इथे. म्हणजे जरी तुला काळ नेता असला तरी तुला देवाची भक्ती सोडित नाही. हे जुजा ब्राह्मणा, शंकराला पाहून त्या क्षणी भयाचे कारण तो बलवान काळ श्वेतमुनीपास शीघ्रही श्वेतमुनीपाशी लोक लगेच खाली करून पळला. काल का भी अंत करणे वाले, काळाचा अंत करणारे
शिवशंकराला पाहून जोरसे ओरडला, हे उत्तम विप्रो, मृतप्राय उस काल को शिवजी ने अपने कृपा लोकन से जीवन प्रदान कर दिले. त्या शंकराने त्या श्वेतमुनीला पुन्हा जीवदान दिले, मृत्यूतून सोडवले आणि तो काळ जो होता न्यायकर्ता आला तो पळला. मार्कंड ऋषीची अशी गोष्ट आहे. मार्कंड शंकराची पूजा करीत होते आणि वरून गडगड असा तो आता दिवस शंकरावर पडन, पिंडीवर पिंड फुटलं म्हणून मार्कंड ऋषीने मिठी मारून धरली. तर काहीच झालं नाही. मग शंकर भगवान त्यांना प्रसन्न झाले. तशी त्या अवस्था आहे की आपलं जे ध्येय आहे, जी भक्ती आहे ती सोडायची नाही, सतत चालू ठेवायची आहे. तर महत्वाचा मुद्दा सांगितला. आता महान देवतागण, मुनिवृंद, महेश्वर तथा माता पार्वतीला प्रणाम करून लागले. हर्षित होऊन उच्च स्वर में जय हो असे बोलायला लागले. नवमंडळात स्थित देव समुदाय या श्वेतमुनी तथा शंकरजीचे शिरावर आकाशात अत्यंत सुंदर शीतळ अशा सुगंधित पुष्पांचे वर्षाव केला. त्यानंतर शिलाद के पुत्र तथा शिवाजाचे अनुचर गणेश्वर नंदीजी कालाला मेला पाहून अत्यंत विस्मित झाले आणि त्यांनी अविनाशी महेश्वर शिवाला प्रणाम केले. तेव्हा या अल्पबुद्धी काल मरचुका होता, मेला. आता आपण त्या कालाला मुनी दोन अनुग्रह केला पाहिजे. त्यानंतर क्षणभरातही मृत झालेला पृथ्वीवर पडलेला कालाला पाहून त्याचे जथा श्वेत दोनोंना उपर अनुग्रहण करून भगवान शंकर तत्काल गुप्त शरीर में गुप्त शरीरात प्रविष्ट आले. अत हे द्विजा सर्वांना मोक्ष तथा भोग प्रदान करणारा मृत्युंजय महादेवाची भक्तीवर पूजा केली पाहिजे. हे म्हणून अधिक क्या आता काय सांगू. संन्यास धर्माचे पालन करते हुए परम श्रद्धाचे साथ एक महादेवाची आराधना करण्यातून सब संतापित हो जाओगे. म्हणजे तुम्ही संन्यास घ्या तो नका घेऊ, पण शंकराची पूजा केली तर तुम्हाला जीवदान मिळेल, मोक्ष मिळेल. नंदकिशोर म्हणाले, हे सनतकुमारजी, त्यानंतर त्या ब्राह्मणापासून झालं ब्रह्मवेत्ता मुनिगण म्हणाले, हे देव, आपण प्रसन्न हो और आम्हाला सांगा की कोणचा यज्ञ, कोणची तपश्चर्या, कोणच्या वृत्त पिनाकधारी देवेश्वर रुद्राला प्रति हम लोग आम्हाला भक्ती उत्पन्न होगी तर द्विजगण शिवभक्त हो सकेंगे. म्हणजे होऊ शकतो. शंकराची भक्ती आम्ही कोणत्या रूपाने करायची, यज्ञ, जप, तप, साधन ते सांगा. अशा दृष्टीने या ठिकाणी हा संवाद चाललाय. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुनीश्वरो, दान, तप, विद्या, यज्ञ, होम, वृत्त, अध्ययन, शास्त्रपारायण, योग साधन तथा इंद्रिय नियंत्रण आदि उपायापासून शिवभक्ती संभव नाही. केवळ त्याची कृपाचेही जगाचे परम कारण महादेवाचे प्रती व भक्ती उत्पन्न होते आहे. म्हणजे तुम्ही 6 शास्त्र 18 पुराण जरी वाचली
तरी तुम्हाला शंकर प्रसन्न होणार नाही. शंकर जेव्हा आपला कृपा होईल तेव्हा तो प्रसन्न, म्हणजे याच्याकरता आपण उसाचा रस पिऊन शंकराला उसा रोज रोज पाजला पाहिजे आणि श्रद्धापूर्वक भक्ती केली पाहिजे, तो हे सगळं घडलं. त्यानंतर त्या ब्रह्मदेवाचे वचन ऐकून प्रसन्न झालेले त्या सर्व श्रेष्ठ ऋषींनी श्री तथा पुत्रासहित ब्रह्माजीला नमस्कार केला. अशा प्रकारे हे गुरुकुमार ही सही भक्ती धर्म काम अर्थ त्या सभी सिद्धिया प्रदान करतात आहे. सर्व प्रकारच्या मृत्यूपासून विजय विद्यणारे हे आहे. ही शिवभक्ती मुनी दधीचे साठी विजयदायिनी सिद्ध झाली आहे. पूर्व काळात दधीची मुनीने शिवाची भक्तीशही देवतांसहित सर्व शक्तिमान विष्णूला जितून आपले चरणाचा शुपर प्रार केला आणि आपली हडवंशे वज्रास्त्र प्राप्त करून दिले. महादेवाची आराधनापासून मृत्यूवर विजय प्राप्त केली आणि ज्या प्रकारे मैंने मृत्यूला जितले त्या प्रकारे मृत्यूला सुखात गेल्या हीच मुनीवर श्वेत की शिवजी कृपापासून मृत्यूला जितलेले आहेत. आता या ठिकाणी एक कथा आलेली आहे अशी दधीची ऋषींची. आता हा दधीच ऋषी पूर्वी दक्ष राजाचा यज्ञ चालला तेव्हा तिथं होते. तेव्हा दक्ष राजाने शंकर भगवानाला काय आमंत्रण दिलं नाही. पार्वतीला म्हणजे दधीच्या ऋषीला काय पटलं नाही म्हणून त्याने कणखळ सोडवून शिरूर क्षेत्रामध्ये वास्तव्य केलं. शिरूर क्षेत्रात रामलिंगाच्या वरच्या देवडेश्वराचं मंदिर जे आहे ते दधीचे देवडेश्वर आहे. या ठिकाणी दधी ऋषी राहत होते. मग या दधी ऋषीपाशी अश्विनीकुमार आले आणि म्हणले आम्हाला ब्रह्मविद्या शिकायची. त्यावेळेस इंद्र म्हणला यांना ब्रह्मविद्या शिकायची नाही. मग अश्विनीकुमाराने काय केलं, दधी शिर कापून काढलं आणि त्याला घोड्या शिर जोडलं. मग त्या घोड्याच्या मुखाने दधीचे ऋषींनी म्हणजे अश्विनीकुमाराला ब्रह्मविद्या शिकवली. तर त्या मंदिरामध्ये अश्विनीकुमार म्हणजे नंदीसारखं असून घोड्या तोंडाचं मन अश्विनीकुमाराची मूर्ती आहे. नंतर घोड्याच्या आकाराचे 2 शिवलिंग मंदिरात आहेत. मंदिर आता चांगल्या पद्धतीने बांधलेलं आहे. पूर्वीची परड होती. या ठिकाणी घटनाही घडलेली आहे. तर या ठिकाणी अशी घटना घडल्यानंतर पुढं या ठिकाणी इंद्र आले आणि देवांचं अस्त्रांचं लढाई सुरू झाली. तर सर्व अस्त्र देवाने आपली दधीच्या ऋषींच्या आश्रमात ठेवली आणि दधी ऋषींच्या आश्रमात ठेवल्यानंतर ती अस्त्र देव निघून गेल्या पाराय झाल्यानंतर. मग दधी ऋषींनी ती सगळी अस्त्र जी होती ती चूर्ण करून खाऊन टाकली. त्याच्यानंतर इंद्र परत आला. म्हणलं दधी ऋषी महाराज आमचे अस्त्र जे आता युद्ध सुरू होणार आहे, वात्रा सुरू आहे, बळकट झालाय, तो कोणाला ऐकत नाही. मग दधी ऋषी म्हणाले मी तुमची अस्त्र खाऊन टाकली. मग तेव्हा आकाशवाणी झाली की दधीच ऋषींच्या हड्यापासून अस्त्र तयार करा आणि ते वत्रासुरापुढे टाका. वत्रासुरापुढे टाकताच त्याचा मृत्यू होईल, तसा तो मरणार नाही. त्याप्रमाणे कामधेनू आणून दधीच ऋषींची हाडं हस्त्या तयार केल्या. देवडे म्हणजे तरुणाथाच्या मंदिराच्या पुढच्या बाजूला आणि देवदैठ्यांच्या एरियात
त्या ठिकाणी वत्रासुरापुढं हे अस्त्र टाकलं आणि त्या ठिकाणी वत्रासूर मारला. रावणापेक्षा भयंकर होता. तर अशा दृष्टीने या ठिकाणची सत्य घटना घडलेली आहे. हे महातीर्थ क्षेत्र आहे आणि दजित ऋषी या ठिकाणी शंकराची आराधना करून घोडणीचे पाणी पिऊन तपश्चर्या करीत होते. हा महात्मा मुद्दा इथं आहे. ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय श्रीशे स्वा. हे कुंभोदर राजाने मुनीने रामप्रभूला सांगितले, त्याचाच उपयोग या ठिकाणी दज ऋषीने केलेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या हस्ते सुवर्चा हे त्यांच्या मंडळीचं नाव असेल आणि त्यांना एक पिप्पळद नावाचा मुलगा झाला दज ऋषींना. तर ते पिंपळ्या झाडात राहून पिंपळ झाडात तो राहतो होता. मग इकडे त्याच्या पुढं एका राजाच्या कन्येवर विवाह झाला हरिश्चंद्रगडाजवळ पुष्पवादनाच्या तीरावरती. तर अशा दृष्टीने इथला महत्त्वाचा इतिहास आहे. घोडणीला बऱ्याच नद्या मिळतात. कुकडी मिळते, पुष्पवती मिळते, मांडवी नदी मिळते. अशा दृष्टीने 5-6 नद्या घोडणीला मिळतात. बभरवान नदी मिळते आणि 5-7 नद्या मिळून या ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हयग्रीव अवतार झाला भगवंताचा. त्याच्या मुखातून ही घोडणी गंगा वाहते. 2 कल्प भगवंताने या ठिकाणी अवतार घेतला. पहिल्या अवतारामध्ये भगवान कृष्णाने हयग्रीव अवतार घेऊन मधुकैचे दैत्य मारले. तेवढा पाणीच होतं. मग त्यांना मारल्यावर पृथ्वी तयार झाली आणि मग त्याच्यावर घोड्यातून बसून पहिली गंगा निर्माण केली. ही घोडनदी प्रथम जगात निर्माण झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या कल्पामध्ये हयग्रीव नावाचा राक्षस झाला आणि त्या हयग्रीव नावाच्या राक्षसाला पळून नेले व्यत्याने. मग भगवान कृष्ण हयग्रीव अवतार घेऊन त्या राक्षसाला मारले. कथा बरीच मोठी आहे पण थोडक्यात सांगेल. आपल्या ग्रंथ वाचा, शिरोळ महात्मा वगैरे तुम्हाला माहिती मिळेल. ते मारल्यानंतर ते वेद आणून या ठिकाणी ब्रह्मदेव परत सृष्टीचा आरंभ झाला. अशा दृष्टीने 2 कल्प म्हणजे 1728 कोटी वर्ष, 1700 कोटी वर्ष घोडणीच्या गंगेच्या कडेला भगवान महाविष्णू श्रीकृष्ण वास्तव्य करून होते. अश्वावती, गोमती, वीरवती अशी 5 गाय वेदात सांगितलेल्या आहेत. घोडणीला अश्वावती म्हणजे घोडण्याच्या घोड्यापासून घोड्याचं मुखून वाहणारी. अश्वावती म्हणजे अनेक प्रकारचे म्हणजे अश्वमध्ये यज्ञ असणारी घोडे या घोडण्याच्या कडेला होते. घोडदळ होते, या ठिकाणी सैन्य होतं. वीरवती म्हणजे आर्य समाजात लागणारे होते. गोमती म्हणजे या ठिकाणी कामधेनू होत्या आणि त्या गाय त्या गायच्या दुधामध्ये सोन्याचा अंश होता. त्याच गिरी गाय म्हणतात. अशा दृष्टीने घोडनदीमध्ये संस्कृती आर्य संस्कृत उगम प्रथम घोडण्या तीरावर झालेला आहे. आणि जगातला पहिला माणूस परमेश्वर कल्कीदत्ताने याच आपल्या कल्कीदत्त आश्रमात प्रथम तयार केला होता. मेंदू दिला, डोळे, कान, हातपाय, नाक सगळं देऊन त्याला तयार केला. अशा दृष्टीने हा जगाचा पहिला इतिहास इथून जगाचा आरंभ झालेला आहे. आर्य संस्कृतीतून निर्माण झालेली आहे. खरं याच्यामध्ये वेदामध्ये याची सूक्ष्म माहिती आहे ती पाहावी. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. तर ही घोडनदी गंगा जी आहे हिचे एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य असं आहे की भगवान रामप्रभूला 100 अश्वमेध यज्ञ करायचे होते आणि यज्ञ करण्याकरता त्यांनी तयारी केली. पूजेला बसले.
तेव्हा ते कुंभोदर नावाचे मुनी म्हणजे ऋषी आले. म्हणले रामप्रभू, तुम्ही यज्ञ आरंभ करण्याआधी मी सांगतो ते ऐका. ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय शिरसे स्वाहा. आपल्या डोक्यावरती हयग्रीव गंगेचं म्हणजे गोमती गंगेचं पाणी पडल्याशिवाय आपल्याला पूर्ण विद्या प्राप्त होणार नाही, यश मिळणार नाही. कारण हयग्रीव अवतारामध्ये मधुकैट राक्षस मारले, नंतर हयग्रीव राक्षस मारला. अजून बऱ्याच प्रगती या ठिकाणी झालेली आहे. हयग्रीव खंड या नावाचा देश आहे हा. 9 खंड पृथ्वी, 10वा खंड काशी, 11वा खंड पाषाणशिला, अशा दृष्टीने याचं वर्णन आलेलं आहे. पाषाणशिला हयग्रीव खंड. तर आपण जर पुराण वाचली त्या गोमती गंगेचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे. हयग्रीव गंगा म्हणजेच गोमती. हयग्रीव अवतार इथं झाला शिरूर या एरियामध्ये, आणि त्यांच्या नावाने गोमती गाव आहे पडलेलं आहे. तर हे गोमती गंगेमध्ये रामप्रभूने 100 आश्वमेध यज्ञ करायचे होते. त्या 100 आश्वमेध यज्ञ करायचे होते. त्यावेळी प्रत्येक वेळेला कुंभाचा अश्व घेऊन यायचे, आणि ते अश्व संगम, उत्तर वाहिनी अन्नापूर, नंतर दक्षिण वाहिनी दळवनाथ इथं त्यांना आंघोळ करून शुद्ध करून पाणी पाजून, कलकदत्त म्हणजे एरियामध्ये पूर्वी यज्ञ होता तर आदित्य ऋषींचा, हे ते आणायचे आणि तिथून पुढे मग रामलिंगाकडे न्यायचे आणि तिथून मग विजयाला सोडायचे. अशा दृष्टीने ही कथा या ठिकाणी आरंभ होती, थोडक्यात सांगितली. आणि मग रामप्रभूने 100 आश्वमेध यज्ञ जे केले त्या सगळ्या आश्वांना ओम नमो भगवते विद्याधिराज हयग्रीवाय शिरसे स्वाहा गोमती गंगेचा आंघोळ घातली, पाणी पाडलं आश्वांना, आणि रामप्रभूला फार मोठा विजय मिळाला आहे. ही आनंद रामायणात कथा आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगितली. रामायण 3 महत्त्वाच्या अभ्यासासाठी आहेत. वशिष्ठ महारामायण, गुरु शिष्य संवाद, रामप्रभू वशिष्ठ, राम रावण रामायण, रामाचं रावणाचं युद्ध हे राम रामायण, आणि नंतर पुढचं आनंद रामायण. हे आनंद रामायणामध्ये असं आहे, आता पहिले जे रामायण आहे वशिष्ठ रामायण 32,000 श्लोकांचं, 24,000 श्लोकांचं राम रावण रावण, आणि 12,000 श्लोकांचं जे आहे ते आनंद रामायण म्हणजे 56,000 श्लोकांचं हे वाङ्मय. आपण जेव्हा वाचू तेव्हा रामाचं जीवनचरित्र आपल्याला संपूर्ण कळते. तसं की रामप्रभू सीता जेव्हा आली परत शुद्धीकरणासाठी अयोध्येमध्ये, तेव्हा सीतेने शपथ घेतली की मी रामाशिवाय कोणाचे स्मरण केलं नाही. तेव्हा तिला आग्नेय परीक्षा म्हणून तिला उभी राहिली. तेव्हा तिला ती म्हणली, हे पृथ्वीदेवी माते, मला पाताळात घेऊन जा. पृथ्वी पाताळात घेऊन गेली. एवढं रामायण तुम्हाला माहिती. पुढचं रामायण जगाला माहीत नाही. पुढचं रामायण असं आहे की ती सीता रामाने धनुष्यानं उचलून पृथ्वीवर सोडला. पृथ्वीने लगेच परत सीता आणून दिली. मग सीता रामाबरोबर राहिली. मग लवकुशाला लग्नात होती. मग ते भरत लक्ष्मण सगळ्या मुलांच्या नातवांच्या लग्नात होती. आणि ज्या ज्या ठिकाणी राहिलेत म्हणजे सीता गुप्त झाल्यानंतर पुन्हा आणलेली परत, हे आनंद रामायणाचं रहस्य आहे. रामप्रभूने 11,000 वर्ष राज्य केलं. रामप्रभूचं आयुष्य 65,000 वर्षाचं. कृष्णाचं आयुष्य 4,77,084 वर्ष, 4,25,000 वर्षांचं. रामप्रभूचं आयुष्य 65,000 वर्षांचं, कृष्णाचं आयुष्य 25,000 वर्षांचं. अशी महत्त्वाची भूमिका यांना. खाणं यांचं फल कंदमुळं होती, दूध लोणी दही लोणी होते म्हणून इतक्या वर्षे त्याने कार्यक्रम केलेले आहेत. त्यामुळे हे अमरदेव झाले. त्याप्रमाणे
आपल्याला भगवान शंकर प्रसन्न करायचे असतील तर दर सोमवारी प्रदोषाला उसाचा रस पिऊनच सोमवार करायचे. आपली सगळी कामं होऊन सर्वरिद्धी सिद्धी प्रसन्न होते. भगवान रामाची भक्ती करायची असेल तर कंदमुळे फळं खाऊन करा. सर्वरिद्धी सिद्धी प्रसन्न होईल, शक्ती प्राप्त होईल. कृष्णाची भक्ती करायची असेल तर दूध दही लोणी करून साधना करा. भगवान कृष्ण तुम्हाला भेटतील, प्रत्येकाचे कार्य होईल. आणि गौतम बुद्धाची भक्ती करायची असेल तर झाडाचे पाला जो आहे त्या खाऊन त्याची साधना उपवास केला पाहिजे. तेव्हा गौतम ऋषी गौतम देव जो महाविष्णू आहे तो भेटतो. आणि वाग्ने नारायणासाठी घोडण्याचं पाणी पिऊन राहणे आवश्यक आहे. ह्याच घोडण्याचं पाणी पिल्यानंतर तुम्हाला हारवाग्ने नारायण प्रसन्न होणार. तुमची काळी विद्या, भानावती करणे, जादू टोना या घोडण्याचं पाणी पिल्यावर नष्ट होते. जगापेक्षा घोडण्याचं पाणी श्रेष्ठ आहे. या घोडण्याच्या पाण्यामध्ये अश्वगंधा नावाची वनस्पती आहे, अमृतमय आहे. हे घोडण्याचं पाणी औषधी आहे. अशा दृष्टीने अतिशय चमत्कारिक पाणी आहे. वेगाने वाहते घोड्यासारखे. म्हणून घोडणे म्हणत असले तर मूळ हायग्रीव अवतार म्हणजे भगवान विष्णूचे 2 अवतार झाले. क्रोध पहिलं कल्पन, दुसऱ्या कल्पन. त्यामुळे जेव्हा जगात कुठलाच काशी गया प्रयाग काही नव्हतं. त्यावेळेस घोडनदी गंगा प्रगट झाली. मग शिरूर घोडनदी गाव प्रगट झालं. पाषाणवाडी प्रगट झाली. अशा दृष्टीने फार जुना इतिहास या ठिकाणी आणि त्याचे पुरावे पण आहेत. पाषाणशिलेचा उल्लेख वशिष्ठ महारामात आढळतो. रामप्रभूला वशिष्ठ ऋषी पाषाणशिलेचं महत्त्व सांगतात. ती पाषाणशिला म्हणजे पाषाणवाडी. हे महत्त्व म्हणजे जगाच्या आरंभी देव कुठं उतरला? पाषाणवाडी तर कल्किदत्त मंदिर इथे. कारण या ठिकाणी सगळ्या देवांची स्वयंभू मूर्ती आहेत. त्यांची चिन्ह पण आहेत. गणपती, शंकर, देवी, सूर्यनारायण, विष्णू ही पंचायतन असून शेष नारायणाची मूर्ती आहे. भगवान विष्णू शेष नारायण झोपतात आणि ते या ठिकाणी दृश्य आहे. म्हणजे इथून जगाला आरंभ झाला हे शास्त्र लिंग पुराणामधून संक्षिप्त रूपाने लिहिले. थोडं सविस्तर सांगितलं, ऐकून घ्या. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम. ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंद कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापरिसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. ब्रह्मशात्री महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो. श्री गुरुदेव दत्त. हरिओम दत्त. ओम शांती शांती शांती. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंतनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.